कारण माझी सुरुवात शेळीपालनापासून झाली होती. मी 7वी मध्ये होतो त्या दिवसापासून तर ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयर पर्यंत शेळ्या चारल्या होत्या. शेळ्या चारता चारता भरती झालो. जी माझी सुरुवात होती आणि निर्णय तोच घेतला की आपण शेवटी त्याच्यातनच होईल शेळीपालनातच, कारण यांच्या जीवावरच आपण वर आलेलो आहेत. आता कसं आहे माहिती आहे का की शेतात आपण 10-10, 12-12 तास काम करून सुद्धा आपल्याला मोबदला तेवढाच भेटणार आहे की जेवढे आपल्या गरजा भागतील. तर मजुरी करून पण तेवढेच पैसे भेटणार आहे जेवढे आपण काम करू. पण हा व्यवसाय असा आहे ना मित्रांनो, एक वेळेस जर तुम्ही सुरू केला ना तर हे कंटिन्यू याचं प्रोडक्शन चालूच असतं, म्हणजे याची प्रोडक्शनची सायकल चालू असतं. आता याला भरपूर काही वेळ लागतो किंवा भरपूर याला टाइम द्यावा लागतो किंवा भरपूर काही नवीन जगा वेगळं करावं लागतं, असा अजिबात विषय नाही. म्हणजे शेताचं काम करून सुद्धा तुम्ही हा व्यवसाय करू शकता. कारण सांगतो तुम्हाला मी, ही सकाळी यायचं, सुका चारा टाकायचा, दुपारी झाडपाला टाकायचा आणि संध्याकाळी असं नेपियर वगैरे टाकायचं. आणि ज्या जनलेल्या शेळ्या वगैरे त्यांना थोडा आपण दान किंवा मका वगैरे खाऊ घालू शकतो. हे आता बोकड आपण ईदला तयार करणार आहे, यांच्यासाठी स्पेशल डाईट म्हणून सोयाबीन किंवा मका, भरडा, गहू असं एक्स्ट्रा देऊन द्यायचं त्यांना. मग म्हणजे व्यवस्थित त्यांचा एवढा काही आपल्याला मेहनत करायची गरज भासत नाही या व्यवसायामध्ये. फक्त नियोजन आपलं व्यवस्थित उत्तम पाहिजे, चारा लागवड तुमची चांगली पाहिजे. कसं आहे ना की 16-17 वर्ष आपण देश सेवा केलेली असते, म्हणजे घरापासून आपण दूर असतो. त्याच्यानंतर येऊन आपण जर दुसरा जॉब करू म्हणजे मग पूर्ण परिवारापासूनच आपली पूर्ण जिंदगी अलिप्त होऊन जाते. जनरली कुठेतरी आपण स्वतःच्या घर परिवाराबरोबर राहू आणि थोडंफार नैसर्गिक पद्धतीने जिंदगी जगू आपली, असं म्हणून मी हा व्यवसाय निवडलेला आहे. शेती प्लस हा व्यवसाय.